नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले टाइम्समध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. खरं तर सध्या भंडारदराकडे जाणाऱ्या पर्यटकांचा मोठा ओघ सुरू आहे आणि आता मी आलेलो आहे. हा जो आहे विठे घाट आहे. या विठे घाटामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी सीताफळ आहेत, आपली येथील ठाकरवाडीतील जी काही आदिवासी बांधव आहेत, महिला आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, ती ही सीताफळं जंगलातून तोडून आणतात आणि इथं विकायला ठेवलेले आहेत. अतिशय तुम्ही बघा, एक 60 रुपयाला वाटा या पद्धतीने ठेवलेली आहे. पर्यटकांना या निमित्ताने आवाहन करतो, तुम्ही इथून जर प्रवास करत असाल तर ही सीताफळं तुम्ही नक्की खरेदी करा. एक मावशी माझ्यासोबत आहे. मावशी, काय सांगाल, हे सीताफळ कुठून आणता तुम्ही? डोंगरातून. डोंगरातून. काय दिवसभरात किती विकता? दिवसभरात काही आताशी एक खपले काय खपणार आहे? लोक घेत नाहीत का? नाही येते. किंमत करतात का? काय कसं एक वाटा कितीला? एक वाटा 50. लोक येतात का? आमच्यासारखे थांबतात का? काही नाही का? नाही सकाळपासून एक वाटा खपला फक्त. हा. आणि हे काढायला किती त्रास होतो तुम्हाला? किती वेळ जातो? मस्त त्रास होतोय, मस्त अडचणी शिरावं लागत आहे. आता हे कोणत्या जंगलातून आणले तुम्ही? जाते इकडं कुठून नाही आणायला. तुमचं नाव काय आहे? मानाव का आणताय? आडनाव काय आहे? उघडे. उघडे. हा. म्हणजे या ठाकरवाडीतले? हा, मी ठाकरवाडीतलीच आहे. हा का? हा. आता हे कधीपासून विकता तुम्ही? हे 2-3 दिवसापासून विकतात. नाही, यापूर्वी मागच्या वर्षी विकला असं? हा, दरवर्षीच. दरवर्षी ना? तर मग लोक घेत नाहीत का? घेतात, काही घेतात, त्यांना पटन ते घेतात. मग आता हे इतके तोडून आणले, हे जर विकले गेले नाही तर ठेवायचे तसेच घर, खराब होणार ना? द्यायचे टाकून. टाकून द्यायचे. हा, मग काय करायचं त्याचं? तर या आदिवासी भागातील ही महिला आहेत. या ज्या परिसरात आहे अनेक मोठमोठे डोंगर आहेत आणि या डोंगरावरच सीताफळांची झाडं आहेत. या मोठ्या सीताफीने ही सीताफळं तोडून आणतात आणि इथं रस्त्याच्या कडेला विकत बसतात. खरं तर पर्यटकांना माझं अकोले टाइमच्या वतीने आव्हान आहे, हे जे आमचे आदिवासी बांधव कुठं तुम्हाला ही सीताफळं विकताना दिसतील, त्यांची सीताफळं कोणतीही किंमत न करता तुम्ही आवर्जून विकत घ्या. हेच या निमित्तानं पुन्हा एकदा आव्हान करतो.